विषय असा आहे की न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने बेकरी असोसिएशन असो किंवा इतर जे भट्टे आहेत त्यांना नोटीस दिलेली आहे की हे बंद करून तुम्ही पर्यायी फ्युएलवर शिफ्ट व्हा, म्हणजे गॅस असेल, LPG असेल. पण माझं असं मत आहे की आज मुंबईची एक ओळख म्हणणारे आपले जे इराणी कॅफेज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत किंवा बेकरीज आहेत, इराणी ते त्यांना वाचवणं आणि त्यांना हेरिटेजचा दर्जा देणं गरजेचं आहे. कारण आज जर तुम्ही बघितलं तर तुम्ही परदेशी गेलात, आंतरराष्ट्रीय दराच्या कोणत्याही शहरात जरी गेलात तरी आज नेदरलँडला गेलात तर तिकडे तुमचे विंडमिल्स आहेत, ते 200-300 वर्ष जुने विंडमिल शहरांमध्ये चालू आहेत. कारण पर्यटक येतात तिकडे, टुरिस्ट होतात, त्यांचं माहिती दिली जाते. नंतर अन्य शहरांमध्ये जरी तुम्ही गेलात तरी न्यूयॉर्क असेल, लंडन असेल, तर प्रत्येक शहरात त्यांचं हेरिटेज जपण्याचं एक काम केलं जातं. त्याचा अनेक फायदे आहेत त्याचे. म्हणजे पुढच्या पिढीला माहिती होते, तुमचे टुरिझम वाढू शकतं, आपण हेरिटेज प्रिझर्व करतोय. तर हे सगळं कन्सिडर करून असोसिएशनची देखील मागणी हीच आहे, बेकर्स असोसिएशनची, की जे इराणी कॅफेज आहेत आणि बेकरीज आहेत त्यांना एक हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे. असं दुसरीकडे जर ह्या सगळं बंद केलं तर पावाच्या संख्येमध्ये देखील घट होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पावाची कमतरता असेल, कारण की 100% जर आज तुम्ही बघितलं तर जो फ्लेवर आहे, जो भट्टीमधल्या पावाचा जो फ्लेवर आहे, म्हणजे जे ट्रेडिशनली जे बनवलं जातं, आणि तुम्ही जर LPGची भट्टी लावली तर तो फ्लेवर राहणार नाही, एक विषय. आणि पाव हा मुंबई शहराचं एक महत्त्वाचं हे प्रोडक्ट आहे. म्हणजे ते वडापावसाठी असेल, पावभाजीसाठी असेल किंवा अन्य, तर ह्याचा घट निश्चित रूपात होणार आहे. आज जर तुम्ही बघितलं तर कोणतेही हे इराणी कॅफेज आहेत, बेकरीज आहेत, ह्यांचे अव्हन्स जे आहेत ते 100-125 वर्ष जुने अव्हन्स आहेत. हे काय रिलोकेट होऊ शकत नाहीत. आणि हे जे अव्हन्स आहेत ते वुड फायर्ड अव्हन्स आहेत, लाकडावर चालणारे अव्हन्स आहेत. तर हे अव्हन्स काय मुंबईच्या बाहेर शिफ्ट होऊ शकत नाहीत. मग तिकडे बनवून तुम्ही इकडे आणणं म्हणजे इट्स नॉट प्रॅक्टिकल. म्हणून अतिशय गरजेचं आहे की आपण मुंबईचं हेरिटेज राखून ठेवलं पाहिजे, पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलं पाहिजे. आणि ह्याचा फायदा टुरिझमसाठी देखील केला पाहिजे. पण मुंबई महापालिकेचं म्हणणं आहे की मुंबईचं वाढतं प्रदूषण आहे आणि त्यामुळेच हा एक निर्णय जो आहे तो घेतला जातो असं त्यांचं. आज मला एक सांगा, प्रदूषणचा 1.001% पण कॉन्ट्रीब्युशन हे वुड फायर्ड अव्हन्समुळे नाही आहे. आणि तसं असताना इतर अनेक गोष्टी आहेत जे आपल्याला कंट्रोल करणं आवश्यक आहे. मध्ये कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे SOPs पाळले जात नाहीत किंवा इतर जे मास स्केलवर ज्याच्यामुळे पोल्युशन होतं त्यांच्यावर रोख आणणं किंवा त्यांच्यावर नियंत्रण आणणं ही गरज आहे काळाची. पण मला वाटतं ज्याचा कॉन्ट्रीब्युशन म्हणजे नेग्लिजिबल आहे असे जे भट्ट्या आहेत इराणी बेकरीजच्या, त्यांना वाचवणं आणि हेरिटेजचा दर्जा देणं गरजेचं आहे. तरी मुंबई महापालिका म्हणजे ज्या गोष्टीपासून कमी प्रदूषण होतं तिकडे लक्ष देते, ज्या गोष्टीपासून जास्त प्रदूषण होते तिकडे दुर्लक्ष करते असं म्हणतात. मला वाटतं मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन थोडं TRP साठी काम करतंय असं दिसून येतं आहे. कारण आज जिथे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत, आज रोड त्यांचे जे रस्त्याची कामं चालली आहेत ठिकठिकाणी, त्यांच्या इकडे SOPs पाळले जात नाहीत. त्या कन्स्ट्रक्शन साईट्सवर SOPs पाळले जात नाहीत. तर तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण असे सेन्सेशनल इश्यूज क्रिएट करून ज्याच्यात खरोखर मुंबईकरांना पाहिजे आहे, कोणत्या मुंबईकराला आज इराणी चहा प्यायची आवड नाही, कोणत्या मुंबईकराला आज इराणी कॅफेमध्ये जाऊन त्याचे बेकरी प्रोडक्ट्स खायची आवड नाही. तर ह्याचा नाश करू नये आणि ह्याला हेरिटेजचा दर्जा देऊन ह्याला प्रिझर्व करावं अशी भूमिका मांडते.